नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 जून 2024 ते 9 जून 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात घर कुटुंबात काही कार्यक्रम किंवा काही शुभ मंगल कार्य संपन्न होऊ शकते. या कारणाने तुमच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण दिसेल आणि यामुळे घर कुटुंबात सर्व सदस्य प्रसन्न होतील. घरात हे मंगल कार्य कुणाचा विवाह अथवा संतान वजा जन्मोत्सव रूपात साजरा केला जाईल. या सप्ताहात तुमचा दुसऱ्यांच्या अगदी वेगळ्या काम करण्याचा अंदाज बऱ्याच मोठ्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. खास करून याचा फायदा व्यापारी जातकांना अधिक होणार आहे, कारण यामुळे त्यांना नवीन गुंतवणूक मिळण्याची शक्यता वाढेल. यामुळे त्यांना भविष्यात चांगला लाभ अर्जित करण्यात मदत, सोबतच कार्यक्षेत्रात दुसऱ्यांच्या सोबत आपल्या कामकाजाचे कौतुक होऊ शकते. या आठवड्याचा कालावधी आपल्या राशीच्या जातकांसाठी शिक्षणाशी संबंधित प्रकरणामध्ये चांगला निकाल आणेल. परंतु असे असूनही आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला मर्यादित कराल, जेणेकरून काही छोट्या आव्हानांना सामोरे जाणे देखील आपल्याला खूप मोठे वाटेल. म्हणूनच आपण शक्य तितक्या लवकर कम्फर्ट झोनमधून निघून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी अधिक चांगले असेल. मेष राशीतील जातकांसाठी राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात विराजमान होतील आणि अशात तणावाचा सरळ प्रभाव तुमचे आरोग्य खराब करू शकते आणि असेच काही तुम्हाला या सप्ताहातही वाटेल, कारण निजी जीवनात चालत आलेली अशांती तुमच्या तणावात वृद्धीचे कारण बनेल. यामुळे तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. गुरु ग्रह तुमच्या 2ऱ्या भावात बसलेले असेल आणि याचा परिणाम स्वरूप जर तुम्हाला आतापर्यंत कुठलीही आर्थिक समस्या येत होती, तर या सप्ताहात त्यांच्या बाबतीत विचार करून चिंता करण्याच्या ऐवजी असे काही करण्याची आवश्यकता असेल ज्यामुळे तुमच्या कमाईमध्ये वाढ होऊ शकेल. यासाठी तुम्ही आपले मित्र, जवळचे किंवा मोठ्या व्यक्तीसोबत विचारही करून काही गरजेचा निर्णय घेऊ शकता. उपाय: नियमित ओम हनुमंते नमचा 108 वेळा जप करा. वृषभ राशी, या सप्ताहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील. तथापि या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्हाला उत्तम फळप्राप्ती होईल. अशात या वेळेचा उत्तम लाभ घेऊन विषयांना समजण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीतील जातकांसाठी गुरुदेव तुमच्या 1ल्या भावात उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात सर्वात अधिक वयोवृद्ध जातकांना आपल्या आरोग्याविषयी काळजी आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल आणि त्यावर त्यांना धनही खर्च करावे लागेल. या आठवड्यात एका मोठ्या गटामध्ये आर्थिक सहभाग आपल्यासाठी मनोरंजक असेल. तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात केतू स्थित असण्याच्या कारणाने जरी यामुळे आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, परिणामी आपल्याला नंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वाणी आणि शब्दावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल, कारण आशंका आहे की या काळात तुम्ही कुटुंबातील कोणी सदस्यासोबत गप्पा करताना असे काही बोलले जाईल
ज्यामुळे ते तुमच्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून वाद करू शकतात. या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आढळेल की आपल्या सर्व कार्याची वाहवा दुसरा सहकारी घेत आहे. म्हणून आपण केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणासही देऊ नका, अन्यथा आपल्या करिअरमध्ये तुम्हाला नकारात्मक त्रास सहन करावा लागू शकतो. उपाय: गुरुग्रहासाठी गुरुवारी यज्ञ हवन करा. मिथुन राशी, या सप्ताहात तुम्ही सहजरित्या पैसे गोळा करू शकता, कारण या काळात तुम्हाला लोकांना दिलेले जुने कर्ज परत मिळू शकते किंवा शक्यता आहे की तुम्ही यावेळी आपल्या कुठल्या नवीन परियोजनेवर लावलेले काही धन अर्जित करू शकता. प्रत्येकासाठी त्यांच्या समस्या नेहमी मोठ्या असतात आणि या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या समस्याही तुमच्यासाठी खास असू शकतात. परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की आसपासचे लोक तुमच्या समस्यांना समजणार नाहीत. अशात त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवणे तुम्हाला त्रासदायक असू शकते. म्हणून दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका. या सप्ताहात तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात गोष्टी पहिल्यापेक्षा बऱ्याच उत्तम असल्याचे प्रतीत होईल. या यशाच्या मागे लहान मोठ्या लोकांची आणि कर्मींची मदत सामील आहे. त्यांना यावेळी तुम्हाला स्वतः पुढे जाऊन सलाम करण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळे त्यांच्यासोबत तुम्हालाही सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकेल. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण आवश्यक असते, तसेच तंदुरुस्तीसाठी शरीरासाठी झोपेची देखील आवश्यकता असते. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त झोप या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणून ही गोष्ट सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा. मिथुन राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात स्थित असेल. याच्या परिणामस्वरूप तुमचे भविष्यफळ संकेत देते की तुमच्याद्वारे अधिक वसायुक्त भोजन टाळा. तसेच तुमच्या संतुलित दिनचर्येचा प्रभाव हा या सप्ताहात तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल. यामुळे तुमचा स्थूलपणाही कमी होईल. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कन्या राशी, ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमची मेहनत काम करेल, परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल. या गोष्टीला तुम्ही आणि तुमच्या आसपासचे लोक चांगल्या प्रकारे समजतात की तुमच्यामध्ये इतका आत्मविश्वास आहे की तुम्हाला कुणाच्याही प्रोत्साहनाची आवश्यकता नसेल. म्हणून आपल्या आत्मविश्वासाचा फायदा घेऊन याचा भरपूर वापर करा आणि स्वतःला अधिक हिरव्या पालेभाज्या खाण्यासाठी प्रोत्साहित करा. शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात व्यापाऱ्यांना कार्यक्षेत्राच्या बाबतीत दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते, जिथे त्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक धन खर्च होईल. या सप्ताहात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक तुम्हाला मोठ्या भाऊ बहिणीचे सहयोग मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या मोठ्या संकटातून निघण्यात यशस्वीही व्हाल. तथापि यासाठी तुम्हाला संकोच न करता त्यांच्या समोर आपल्या समस्येला व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी सुरुवातीपासूनच कामाच्या संबंधित जबाबदाऱ्यांचा ओढा तुमच्यावर ओढावू शकेल. त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु
नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला थोडा मानसिक ताण देऊ शकतात आणि अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवत सर्व प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित ओम सोमाय नमचा 21 वेळा जप करा. सिंह राशी, जर तुम्हाला करिअरमध्ये आणखी चांगले काम करायचे असेल तर या आठवड्यात तुम्हाला आपल्या कामात आधुनिकता आणि नवीनपणा आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासह आपल्याला सल्ला देण्यात आला आहे की नवीन तंत्रज्ञान आणि सोशल मीडियासह अपडेटेड राहा. आपल्यासाठी ते चांगले असेल आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. यासाठी तुम्हाला दृढ इच्छाशक्ती आणि मनोबलाची आवश्यकता असेल, जी तुम्हाला कठीण वेळेतही चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करेल. सिंह राशीतील जातकांसाठी राहू दैवत तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात बसलेले असतील. अशात मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे, कारण गुरु ग्रह तुमच्या 10व्या भावात उपस्थित असेल. या कारणाने या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धन जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. या सप्ताहात घर कुटुंबात काही कार्यक्रम किंवा शुभमंगल कार्य संपन्न होऊ शकते. उपाय: नियमित आदित्य हृदयमचा पाठ करा. कन्या राशी, या आठवड्यात आपणास आपल्या जीवनात काही चांगली बातमी मिळेल, जेणेकरून आपण मित्रांसह मजा किंवा पार्टी करताना आपला आनंद साजरा कराल. परंतु या दरम्यान दारू पिणे आणि घरी येणे यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून मजा करण्याच्या चक्करमुळे घरी आपली प्रतिमा खराब होऊ देऊ नका आणि कुटुंबात लाज वाटेल असे काहीही करू नका. ऑफिसमध्ये ज्याच्यासोबत तुमचा वाद होतो किंवा कमी पटते त्यांच्यासोबत या सप्ताहात उत्तम चर्चा होण्याचे योग बनतील, कारण या काळात तुम्हा दोघांना एकमेकांसोबत बरेच नवीन व महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकेल. परिणामस्वरूप यावेळी तुम्ही दोघे परस्पर वाद विसरून एकाच लक्ष्य प्राप्ती हेतू कार्य करताना दिसाल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांचे भविष्यफळ हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे, कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहूनही अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. कन्या राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात स्थित होईल आणि याच्या परिणामस्वरूप तुमच्या आरोग्य जीवनासाठी हा सप्ताह अनुकूल दिसत आहे, कारण यावेळी तुम्हाला काही मोठा आजार होणार नाही. म्हणून उत्तम आरोग्याचा आनंद घ्या आणि नियमित व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचे सेवन करा. तुमचे लहान भाऊ बहीण या सप्ताहात तुमच्याकडून उधार मागण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांची आर्थिक मदत करून पैसे उधार द्याल, परंतु यामुळे तुम्हाला आर्थिक तंगी येऊ शकते आणि असे होऊ शकते की तुमच्या 7व्या भावात राहू स्थित होईल. यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल. उपाय: नियमित ओम नमो नारायणाचा 21 वेळा जप करा.